दिलाची माझे धडधड तू, रातीच्या स्वप्नातील बडबड तू, आगे दिलाची माझे धडधड तू, आई रातीच्या स्वप्नातील बडबड तू. तुमचा फोटो जाम भारी आहे. मग पोर भारीच. तुझी तयारी होली काय? हो झाली ना म्हणलं का? हा, आम्ही ठीक आहे. इथे थांब. अगो ताई बरं बोलते काही तोंडाला. आवरा वाई झाली तुझा. बरोबर चला तर जरा ताजा तरी दिसशील. हा गो पण बर्फाचा ना ताजेपणाचा कसा बंद? अरे मी एलिया शिला मावरा बी बर्फान ठेवला ना तो तो ताजाच रे ते. तू कशीच जे बरोबर. थांब थांब सध्या ठीक आहे, पहिले निघू तर चल. चल टोनपूस पाहिजे. जे ताई मी कसे ताव हो. जया ताजी त्या काजू ना चुरा खावला तो हवरबन करते येवेला हवरबन करू नका. हा काय दिले त्या अशी मोठ्या मारीत राहते ना काय साप इथं घालते लगेच पण तुम्ही मला माझं जमं नाही. कशी वागाचू. चल मग. हे चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो, जरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली. चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो, जरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली. चम 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 चांदाची लाइटिंग दारी. हॅलो. हा बाय, आम्ही पोरीचा बापू बोलतो. हा बोला बोला. तुम्ही पोर बघायला येणार होता ना? हो येणार हो ना. आपण बाय आमची एक आर्ट आहे का? हा आठ आता कंची आठ. आपल्याला ना पोऱ्याचा बंगला मोठा बजान ना 25 एकर जागा बजान ना 25 एकर जागा नसेल ना बाय तर अजिबात येऊ नको. अरे कन्या किती सांगतो 25 एकर जमीन ना बंगला असेल तोच पूर बघायला या आणि तुम्ही येऊ नका आता. हो सांग हो. हा अगो सांग मी का आठवण मारू. आजकालचे सगळे पोरी ना जमीन पैजन, बंगला पैजन, आयफोन पैजन, गाडी पैजन. कशानाचा का जमिनी इकायच्या ना नाचा. हो बोल मागच्या बघू. हा सगळा हंप मोठा बंगला हो 25 एकर जमीन हो मोठी गाडी सुद्धा हो. मग आम्ही येतो हा. ओके. मम्या आपल्या बंगला सुद्धा नाही ना 25 एकर जमीन सुद्धा नाही. अगो टेन्शन नको घेऊ तू. मी का आठवण मारू. हा आजकालच्या पोरींच्या ख्वाहिश आहे ना तर या कशा पुऱ्या करायच्या ना ते मी बघताव ना. ती पोरीच्या बापाची 2 एकर जमीन नाही ना याला 25 एकर जमीन लागते. हा ना स्वतःचा औसा घर ना त्याला बंगला लागते. बघ आता मी कसा काम करता. अरेला सवाल बंगल्याचा. माझे मित्राचा ना बंगला आहे ना तो महिनाभर फिरायला गेले तो आपण 15 दिवस भाड्यावर घेऊ ना मस्तपैकी लगेच लगीन करू. यांना कसा वाटणी म्हणतो बघ कसा माझा काम होतं. यांना माहीत नाही मी पिन पम्या आजकाल जामच खर्च करले. ते नव्हते ते टिलक सेरमिनी अमुक तमुक ना त्या काय आता साखरपुऱ्याला त्या ते बिस्किटा गोट्या चिक्या त्या अशा काचून घेऊन जातात. अरे खंच्या ना आवरा पैसा. हा ऑर्केस्ट्रा पैजन ना ब्रांच बँड पैजन. अरे पगार आपल्याला 10-15 हजार. आवऱ्या ख्वाहिशा कोण कशा पुऱ्या करीन. हा यांच्या ख्वाहिशी कशा पुऱ्या करताव ना त्या बघ आता ना यांचा कसा माज उतरताव. ऐकत माझा पोरं ना छान पैसेवाला आहे. बंगला है गाडी है 25 एकर जमीन आहे त्यांची. बघ फक्त एक लक्षात ठेव मी जसा तुला खुलवीन ना हो तर हो बोलायचा समजला. हा चालेल पप्पा. पण पप्पा माझं लगीन जमलं मला तो 17 Pro Max भेटेल ना? अगे तो मॅक्स असेल फॅक्स असेल जेल तुला तो छान पैसा देणार. अगे फक्त ना मी सेंटर तेवढं लक्ष देऊ होते. बरोबर ना लक्षात ठेव.
की आमचं करशील ना? अरे गप! एवढे लवकर लगीन करून काय चालल्या तुला 4-5 वर्षांनी बघू हॅलो पप्पा लगीन पप्पा लगीन पप्पा लगीन पप्पा लगीन पप्पा लगीन 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 नाही बघ पाहुणे येणार घरान ना तुम्ही हे नागांसारखं ना इलवलू नको पहिलेच सांगतो तुम्हाला नाही तर तुमच्या दोघांचं फणण ना हे नागाचं ठेचून टाकीन शिस्तीने आतमध्ये बसा जा बात ना आवाज येता कामा नाही तुमचा परत आवाज आला ना बघ मग पहिल्या मोठं लगीन सांगा दादा तानाच्या झाडातून मागे रे समोर मी लिंबूचा झाड वाटतं या ताई या 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 पोऱ्या एकदम ताजा ताजा सकाळच्या बारा नमस्कार आणि हे पोऱ्याचा मित्र संदीप जिरा संदीप सराफ अशोक सराफच्या काकाचा बोऱ्या आपला मित्र आहे नमस्कार नमस्कार मुलीला बोलवता का बाय ये डोंगराचे आरून एक बाई चांद उंगावला न चांदण्या बघाव निघाल्या पाहून आलो मी मेल्या सतराला डोलक बसते हा डोलकारी नाथामध्ये डोलक बसते हा काजू झोललो पुढे डोलू बसते हा डोलू बसते ते काजू कधी दाखवसाठी ठेवल्यान का हा माय ठेवल्यान का ना काय झालं आणि मग काय नाही हा काही असेल ताऊ काहीतरी खा लास्ती कणाला आपलंच घे जे खा खा आपलाच घर आपलाच घर आपलं मजाक मजाक माझे धडधड तू रातीच्या स्वप्नातील बडबड तू आगे दिलाची माझे धडधड तू रातीच्या स्वप्नातील बडबड तू बाय काय पोरले विचारायचं नको काही नको आपल्याला पोट पसंत आहे पोराला काही विचारायचंय पोऱ्याचं नाव नाव मग तो बायोडाटा मी दोनचा घाला दिसता बघा नाही तुम्ही नाव हा बायोडाटा मागवला तर सगळा लिहून दिले तर ती फालतूच राहिली तर कशी लोक असतील हे एक काम कर तो बायोडाटा माझा का नवाज मोजता येते ना तुम्हाला बायोडाटा काढला ना नाव प्रवीण विश्वनाथ पाटील शिक्षण 12वी पास जन्मतारीख 5/1992 गाव घरोडी पेमेंट 1,00,000 रुपये मग हे लागून फिक्स फिक्स पण
25 एकर जमीन आहे ना? हा म्हणी मा 25 एकर जमीन हं आमची. पण तुमची पोर 25 एकर जमीन कशी ना म्हणजे शेतावर जाल ना, काम करीन ना शेतात. मग आमची शेतात नेहमी जाते. अरे करशील ना? करते. कसं आहे माहिती आहे का, आमचे बाबा सांगले जवळी तुम्ही कसा ना तेवढी जमीन तुम्हाला देईल. तुम्ही जवळ 25 एकर कर दिलं 25 एकर भेटेल. समजला? करेल आमची पोरी. मोठा बंगला आहे ना? बंगला आमचा बंगला जाम मोठा हं. पण तुमची पोर असणे मोठे बंगल्याची साफसफाई करीन ना. साफसफाई अख्खे घरात तीच बघते. दादी पुसाचा भांडी बिडी सगळा जाम कामाची आमची पोरी. अरे करशील ना? करील करील. मग काही टेन्शन नाही. मग येऊ लागेल फिक्स समजा. पण ते दोघं कोण? नाग वाघ माझी 2 पोरा 2 माझं वाघ. यो नारंगी ना यो भुजंगी. पण ती असेल ना प्लॅन कला. त्यांना ओशिली वाटली. काय गोष्टी कणाची. आता आपला लग्न फिक्स झाला. आता तुम्ही माझं मेवणं झालं मेवणं. चला नाचा. ते चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो जरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली. चम 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 चांदाची लाइटिंग दारी गो जरीचे मांडवाला आंब्याची लागली डाली. अजून झोपले वाजलं कधी? 9 वाजायला अजून झोपू ना. जा बंगल्याची साफसफाई कर पहिले. बंगल्याची साफसफाई? हा मग अरे ये असले मोठे बंगल्याची साफसफाई मी करू? मग कोण करीन? तुझा बापूस. तर बोलतो ती बंगल्याची साफसफाई करीन. बापूस दिसून तुझा माझी पडजाम कमायची सगळं साफसफाई करीन. मग आता का नाही करी? मोठा बंगला तुझा ना. जा मग साफसफाई कर. चल जा म्हणला. मी नाही. चल संतव ना. भीष्मक राजा तुझी कन्या कन्या कोणाला देऊ गेली कन्या कोणाला देऊ गेली. नंतर हे वागवा पण कमाल. आपला खास लाका वाग नाही बाग. याचे दात ना दात एकदम भारी चमकले वजन व्यवस्थित पूस. दात ना चमकलं पजन ना ब्रश मी ब्रशची घसतो त्याचं दात. कोलगेट पिंजन मागच्या. हे तिकडे बघ तिकडे साफसफाई कर. चल पूर्ण. थांबू नको ना थांबू नको ना. चल ना. जमली का? बाकीचं साफ कोण करी? अजून 3 मजलं पडल्यान. बाकीच्या गॅलरी पडल्यान. ते साईडचे बेडरूम पडल्यान. ना तो खालचा दादर
कोण साफ करी हा चल साफ कर चल बोलो ना मला तर नुसतं नोकर बनवून ठेवली इथं. पप्पाला फोन करायला लागल. या आवडं सगळं मी साफ करत राहिलो तर माझा जीव जाल. गेली माझी सख्खी बायको गेली तुझ्या गेली माझी हा बाय बोल. बाबा पप्पा तुम्ही मला नवरा बघून दिले का इंचू. कला बाय केवला अरे बघू तेव्हा नुसतं डंक मारायला सुटलेलं असते. बाय तू बाबू नको. हे आपले 2 नाग आहेत ना त्याला मी पाठवतो. लवकर पाठवा